मुलांनो, भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे. यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंतचा मानला जातो. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. इतिहास म्हणजे काय? तर भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. मुलांनो, व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यावर आधारित असावा लागतो आणि या पुराव्यांनाच म्हणतात इतिहासाची साधने. या इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण 3 प्रकारे केले जाते: भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. या व्हिडिओमध्ये आपण भौतिक साधनांची ओळख करून घेणार आहोत. समोर स्क्रीनवर पहा भौतिक साधने. या वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. हे आहे स्मारक. स्मारकामध्ये समाधी, कबर, वीरगळ यांचा समावेश होतो. इमारतींमध्ये राजवाडे, मंत्रिनिवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो. यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. वास्तुकलेची प्रगती समजते. त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती मिळते. ही आहेत लेणी. महाराष्ट्रामध्ये अजिंठा, वेरूळ, औरंगाबाद, शिवनेरी परिसर, कार्ले, भाजे, लेण्याद्री, पांडवलेणी इत्यादी ठिकाणी आपल्याला लेणी पाहायला मिळतात. हा आहे शिलालेख. शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. उदाहरणार्थ, तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख. चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राज्यांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा, लिपी, समाजजीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते. ही पहा नाणी. विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत. नाण्यावरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते. तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांचीही माहिती मिळते. त्या काळातील धातुशास्त्राची प्रगती समजते. सम्राट अकबराच्या नाण्यावरील राम-सीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यावरील शिव-पार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. पेशव्यांच्या नाण्यावर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. यावरून त्या काळातील भाषा व्यवहार समजतो. हा आहे ताम्रपट. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात. पूर्वीच्या काळी ताम्रपटावर राजाज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असे. मुलांनो, हे चित्र कशाचे आहे सांगा बरं? बरोबर, भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते. किल्ल्यांचे 4 प्रमुख प्रकार पडतात. त्यामध्ये गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट. अशा प्रकारे आपण इतिहासाच्या भौतिक साधनांची माहिती पाहिली.